पहिल्या फेरीतील एक बिग फाईट वाडा तालुक्यातील दोन नामांकित संघ आमने सामने। धनंजय स्पोर्ट चिंचगड विपक्ष उर्वी 11 नाणे। बिग बॅटल, बिग फाईट, कडा मुकाबला, महामुकाबला इथून मात्र सुरू होतोय। उपस्थित सर्व मान्यवरांचं, क्रीडा मायबापांचं, क्रीडा रसिकांचं करूयात उपसरपंच चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत। मॅचला प्रारंभ पॉवर प्लेचं षटक, पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरता भूषण पाटील। स्ट्रायकर एंड वरती आपण बॅट्समन पाहतोय आशिष पाटील आणि त्याच्या साथीने मेघन पाटील, आशिष पाटील, पाटील बंधूंची जोडी। गोलंदाज भूषण पाटीलचा पहिला बॉल, पहिलाच बॉल इथून मात्र सन्मानित करण्याचा प्रयत्न। शॉर्ट थर्ड मॅन मध्ये बॉल इनफिल्डच्या आतमध्ये अडवला जातोय। पहिलाच बॉल प्रचंड गती होती, समोरच्या दिशेला मात्र खेळून काढायचं होतं। बॅटची एज घेऊन बॉल शॉर्ट थर्ड मॅन मध्ये निघून गेला आणि तिथून एक धाव अंकित केली जाते। एक धावेने धनंजय स्पोर्ट चिंचगड संघाचं इथे खातं ओपन झालंय। धावसंख्या 1 या अंकावरती। भूषण पाटील या टीमचा मुख्य खेळाडू आहे, जबाबदारी आहे भूषण पाटीलच्या खांद्यावरती पॉवर प्लेच्या षटकामध्ये। आता इथून वाडा टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव मेघन पाटील करिता हा बॉल अगदी पाहिलं तर बिमर की बिमारी आहे आणि इथून मात्र बॉल निघून गेला लॉंग स्टॉप सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी। एकंदरीत या बॉलवरती मिळतील 5 धावा। कम ऑन डीजे। आशिष ऑन स्ट्राइक। यावेळेला मात्र इनफिल्डच्या डोक्यावरून खेळला बॉल, क्षेत्र खाली आहे, बॉल निघून जाईल लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी। आशिष पाटीलच्या बॅटमधून येतोय दर्जेदार दिमागदार चौकार। घेतलं, प्रॉपर टायमिंग होता फटक्यात आणि चौकार प्राप्त केलाय। पुन्हा एकदा समोरच्या दिशेला खेळ, यावेळेला धावचीची संधी निर्माण झाली आहे। पहा इथे संधी होती, डेंजर एंड वरती होते आशिष पाटील। काही क्षणासाठी हृदयाचे ठोके थांबले होते, असं वाटत होतं नशिबाची साथ तुम्हाला मिळते का हे देखील तितकंच महत्त्वाचं या क्रिकेटच्या खेळामध्ये आणि ती नशिबाची साथ मिळाली आहे आशिष पाटीलला। धावसंख्या 11 वरती। भूषण पाटील पुढचा बॉल घेऊन स्टेप आउट झाले, पुढे सरकले होते, एक्स्ट्रा कव्हरला इथे खेळायचं होतं, इनफिल्डच्या आतमध्ये बॉलला अडवलं जाईल। धावसंख्या 1 ने पुढे सरसावतीये। 12 धावा धावफलकावरती। सुरुवात थोडीशी भूषण पाटील यांची खराब झाली, परंतु त्यानंतर सिंगल दिल्या जात आहेत। मेघन पाटील, आशिष पाटील ही जोडी म्हटलं ना तर आक्रमकतेसाठी ओळखली जाते। अनेक स्पर्धा या जोडीने गाजवल्यात। आज या उपसरपंच चषकामध्ये आपल्या डावाची सुरुवात करत असताना आडव्या बॅटने स्टँड इन डिलिव्हर, फटका फसलाय की काय नाही, त्याच्या देखील आवाक्याच्या बाहेर बॉल निघून गेलाय आउट ऑफ द पार्क। 6 धावा, हाय अँड हँडसम षटकार।
तर तुमचा मध्यांतर चांगला होत असतो आणि शेवट देखील गोड होत असतो. इथे आशिष पाटील आणि मेघन पाटीलने एक जबरदस्त सुरुवात करून दिली आहे, परंतु त्याचं रूपांतर मिडल ऑर्डरमध्ये कसं होईल, या मिडल षटकांमध्ये कसं होईल, इथून मात्र उर्वी 11 नाणे संघाला धावसंख्या रोखायची असेल तर या जोडीला कुठेतरी थांबवावं लागेल, या जोडीला फोडावी लागेल, यांच्या विकेट्स घ्याव्या लागतील, इथे रणनीती आखावी लागेल. क्रिकेटमध्ये रणनीती ही खूप महत्त्वाची आहे आणि रणनीती आखूनच इथून गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 मध्ये कल्पेश दळवीला आणला गेलाय. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय बॅट्समन मेघन पाटील, वाडा टेनिस क्रिकेट मधलं एक मोठं नाव, खूप साऱ्या वर्षांचा अनुभव या खेळाडूच्या पाठीमागे आणि या अनुभवाने अनेक ट्रॉफ्या ज्यांनी आपल्या गावाच्या मंदिरामध्ये नेल्या असा फलंदाज मेघन पाटील. यावेळेला मात्र पहिला बॉल अगदी स्लॉग स्वीप करायचा होता, ऑन साइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, स्विंग अँड मिस, देह एष्टीवरती बॉल आदळला. अगदी पाहिलं तर आडव्या बॅटने स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता, गती थोडीशी कमी ठेवली, हलकासा बॉलने देखील काटा बदलला, स्विंग देखील पाहायला मिळाला. कल्पेश दळवीने आपल्या बुद्धीचा वापर करत पहिला बॉल डॉट काढलाय. पुढचा बॉल यावेळेला पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलंय, समोरच्या दिशेने बॉलला खेळून काढलंय, लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय, तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट केली आहे. चेंडू क्रमांक 2चा खेळ इथे पूर्ण झाला. 19 धाबा धावफलकावरती आहेत. स्पर्धेचा आजचा पहिला गोड दिवस आपण पाहतोय. SP फाउंडेशन आयोजित उपसरपंच चषक 2025 बिलोशी गावामध्ये साकारलेली ही स्पर्धा, मानाची सन्मानाची स्पर्धा, पहिला दिवस कोणाच्या नावावरती राहणार यावेळेला पहा. पुन्हा एकदा लेग कट्टर बॉलचा वापर केलाय, अतिशय सुंदर गोलंदाजी. असं म्हणतात ना की युद्धामध्ये उतरल्यानंतर ताकदीपेक्षा सर्वात श्रेष्ठ काय तर ती युक्ती, आणि त्या युक्तीचा वापर इथे कल्पेश दळवी चांगल्या पद्धतीने करतायत. धावसंख्या रोखली गेली आहे, धावसंख्येवरती अंकुश लावला गेलाय. धावसंख्या आपण पाहतोय 19 अंकावरती. चेंडू क्रमांक 3चा खेळ पूर्ण झालाय आणि 3 बॉलवरती फक्त सिंगल खर्च केली आहे. यावेळेला पुन्हा एकदा लेग कटर बॉलचा वापर, परंतु इथून अतिरिक्त धाव मिळेल. ऑफस्टमच्या बराचसा बाहेरचा बॉल, आउट ऑफ दी ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 1च्या साह्यानं 20 धावा धावफलकावरती आहेत. 3 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. सुरुवात दमदार होती चिंचगड संघाची. पुन्हा एकदा चांगला बॉल इथे मात्र हाताळला गेलाय. जबरदस्त गोलंदाजी, अगदी लाईन लेंथ खूप चांगल्या टप्प्यावरती ठेवली आहे आणि ही गरजेचं होतं दुसऱ्या षटकामध्ये उर्वी 11 नाणे संघाकडून. कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर भूषण पाटील खूप महागडे ठरले होते, तब्बल 18 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या, परंतु या षटकामध्ये कल्पेश दळवीने चांगली गोलंदाजी केली आहे. हा बॉल देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लेग कटर बॉलचा वापर सातत्याने केला जातोय. आपण टेनिस क्रिकेटच्या पटलावरती पाहिलं, सध्याच्या गडाला ज्या स्विंगसाठी ओळखला जातो रोहन खरात, एक चांगला गोलंदाज आहे. ओपन टेनिस क्रिकेटमध्ये आपण त्याला सातत्याने गोलंदाजी करताना पाहतो. अगदी त्या पद्धतीची गोलंदाजी इथून आपल्याला कल्पेश दळवीकडून पाहायला मिळते. पुढचा बॉल अकुट टप्प्याचा हा देखील होता, ऑन साइड मध्ये शॉर्ट मिड विकेट मध्ये चेंडूची फेकी होईल आणि इथून मात्र एक धाव कंप्लीट झाली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 21 धावा. षटक क्रमांक 2चा खेळ पूर्ण झाला. या षटकामध्ये अवघ्या 3 धावा, जबरदस्त गोलंदाजी कल्पेश दळवीची राहिली आहे. अवघ्या 3 धावा त्याने खर्च केल्या आणि निश्चितपणाने इथे 2 षटकांचा खेळ संपलाय. आणि यानंतर पहिल्या डावातील 2 षटकांसाठी मी आमंत्रित करतोय मायक्रोफोनवरती आमचे ज्येष्ठ समालोचक अडकमोल सर यांना. अगदी या विभागातील एक जबरदस्त जुने जाणते समालोचक आणि त्याचनंतर क्रिकेटमधील संपूर्ण माहिती जी आहे सातत्याने आपल्या वाणीतनं आपल्यापर्यंत पोहोचवत असतात, असा यांचा आवाज अडकमोल सरांचा आपल्याला ऐकायला मिळेल. धन्यवाद. तर धन्यवाद प्रवीण शिंदे. एक जबरदस्त देखणी आणि भव्य दिव्य अशी स्पर्धा आपण पाहतायत घरच्या मैदानावर, घरच्या प्रेक्षकांसमोर. एक जबरदस्त देखणं, नीटनेटकं आयोजन. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली बिनबाद 21. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाज हर्ष पाटील, जोरदार अपील केलं जातं पंचांकडनं, मात्र त्या अपिलाचा जराही तन्मय पुढचा चेंडू राईट आमोर विकेट, पंचांच्या डावीकडनं बॅकफुटला जाऊन चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला जातोय.
लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू येतो, एक रन पळून काढले ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलला ठेवू शकतो, परंतु चांगलं जबरदस्त चपळ असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. आशिष बंटा हा आशिष पाटील उर्फ बंटा यांना जो षटकार मारलेला आहे त्याबद्दल त्यांना ऑनलाईन 500 रुपये कोणाकडनं आलेले आहेत? वीरेंद्र ठाकरे आणि गांधरे आणि राहुल पाटील किरिवली यांच्याकडनं बंटा याला 500 रुपये ऑनलाईन बक्षीस देण्यात आलेलं आहे. आता सुद्धा जबरदस्त पोचली ती बरोबर 29 वर. आतापर्यंत हा तिसरा सामना आहे आणि आतापर्यंत आदेश राऊत आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतायत की 16वा षटकार मारलाय बंटीने. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा पुढे सरसावत मारलेला आहे चेंडू, एक रन तर पळून काढले ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नही केला जातोय. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट, चित्त्याची चपळाई, युसेन बोल्ट आणि कार लुईसच्या वेगानं वारा प्यायला गत खेळाडू धावतायत. 2 धावा पळून काढल्या जाते, धावसंख्या जाऊन बोलली ती 31 वर. आपण पाहता SP ट्रॉफी 2025 नाईट टेनिस क्रिकेटचा थरार महासंग्राम. पुढचा चेंडू याला पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र यष्टीरक्षकाला गुंगारा देतोय. पंचांचा इशारा, दोन्ही हात समांतर, धावांतर, धावसंख्या 32. जबरदस्त अशी देखणी पालघर जिल्ह्यामध्ये चर्चेला आलेली ही स्पर्धा नाईट टेनिस क्रिकेट SP ट्रॉफी 2025. बॅकफुटला जाऊन चेंडूला मारण्याच्या प्रयत्नात चेंडू थर्डमॅनच्या दिशेने जातो, एक रन पळून काढले ते दुसरी धाव, चित्त्याची चपळाई, अतिशय विद्युत वेगाने धावतायत आणि 2 धावा पळून काढल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन बोलली ती मला वाटते 34 बिन बाद 34. अजून या तिसऱ्या षटकातला अंतिम चेंडू मार्गस्थ होतोय की काय? राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिला आणि प्रेक्षक सरसावतायत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा पळून काढल्या जातात की काय बघूया. एकच धाव मिळते. संपलं ना, षटक संपलेला आहे. षटकानं धावसंख्या जाऊन बोलली 3 षटकाच्या समाप्तीनंतर बिन बाद 35. आशिष पाटील इज ऑन फायर. आतापर्यंत डावमध्ये 2 षटकार 2 चौकार 14 चेंडू 28 म्हणजे 200च्या स्ट्राईक रेटने धावा जमवलेल्या आहेत. आणि मेघन पाटील याने मात्र सहाय्यकाची भूमिका घेतलेली. सूझबूझवाली क्रिकेट, दॅट्स अ क्लेवर क्रिकेट पाहायला मिळते. बघितलं की आशिष पाटील सूरमध्ये आहेत, लयामध्ये त्याला चांगला सूर सापडलेला आहे. त्याच्या बॅटला चेंडू चांगला लागतोय, चांगला चेंडू मिडल करतोय, त्याच्यामुळे सहाय्यकाची भूमिका घेत मेघन पाटील याने मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक ही बंटीला कशी मिळेल याची मात्र नक्कीच काळजी घेतलेली. 3 षटकं संपली, धावसंख्या बिन बाद 35. शेवटचा हाणामारीचा स्लॉग होतं षटक. शेवटचं षटक टाकण्यासाठी कुठला गोलंदाज येतोय बघूया. प्रणय पाटील येतोय. SBP खुपरी आणि केळीचा पाडा. SBP खुपरी आणि केळीचा पाडा दोन्ही संघांनी विनाविलंब नाणेफेकीमध्ये यायचं आहे. SBP खुपरी आणि केळीचा पाडा यानंतरचा होणारा सामना. या वेळेला पुन्हा एकदा आणि इथे मात्र बाद होतोय फलंदाज. बंटी बाद होतोय बहुधा. गोलंदाज प्रणय. पहिल्या चेंडूवर आपल्या संघाला डोकेदुखी ठरणारा आणि आपल्या संघासाठी धोकादायक ठरणारा फलंदाज आशिष मात्र बाद होतो आणि खेळण्यासाठी जातोय तो 1 डाऊन बॅट्समन रोशन पाटील उर्फ लारा. बुधावलीचे कट्टर समर्थक घोडविंदे इथे येत आहेत. सूरज पाटिल जहां कहीं हो शमियाना के सामने आ जाइए.
सूरज पाटील, मांडवाचे मंगारी चाललाय काय, प्रेक्षक विचारतायत. तर नवीन फलंदाज आलेला आहे, रोशन लारा डावखुरा फलंदाज आहे. क्षेत्ररक्षकांचा अंदाज घेतोय कुठ दूर दूरपर्यंत कोणकोणते क्षेत्ररक्षक ठेवलेले आहेत. आणि त्यानंतर मात्र बघतोय धावसंख्येला चांगला लगाम लावलेला नाही आहे. 35 धावा झालेल्या आहेत. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणि रोशन लारा या वर्षामध्ये टेनिस क्रिकेटमधला एक जबरदस्त फलंदाज, अनेक जबरदस्त घणाघाती खेळी त्याने केले आणि आपल्या संघाला अटीतटीच्या क्षणी सामने जिंकून दिलेले आहेत. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र चेंडूला मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडूने क्षेत्ररक्षकाला गुंगारा दिलाय. निर्धाव चेंडू पडतोय. SBP खुपरी आणि केळीचा पाडा शेवटचा पुकार असेल आपल्याला. शेवटचा फक्त अर्धा मिनिट. कुठला आलाय संघ? संघ कुठला दाखल झालाय कर्णधार? केळीचा पाडा, SBP खुपरी दोन्ही आलेले नाणेफेक करून घ्या. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू निर्धाव पडतोय, परंतु पंचांच्या समांतर धाव अवांतर धावसंख्या जाऊन बोलली ती 1-36. मी तर म्हणत 36 इज नॉट इनफ स्कोर ऑन द बोर्ड. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू फलंदाजाला गुंगारा देतोय. निर्धाव चेंडू पडतोय. शेवटचे 3 चेंडू मोठे फटके मारण्याच्या पवित्रामध्ये प्री डिटरमाइन शॉट, पूर्वानुमान केलेले का आडव्या बॅटने चेंडूला मारायचा आहे आणि त्याचा फायदा घेतोय तो गोलंदाज प्रणय पाटील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चेंडू फलंदाजाला सतावतोय. पंचांच्या समांतर धाव अवांतर धावसंख्या 37. रोशन लारा चेंडूला भिडण्याचा प्रयत्न करतोय, परंतु अजूनही चेंडू त्याच्या बॅटला वाकुल्या दाखवा सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिर होतोय. 14 चेंडू आतापर्यंत या स्पर्धेत पडलेले आहेत. या वेळेला मात्र रडार मध्ये येतोय. चेंडूला वाईडिश मिड विकेटवर उत्तुंग टोलेजंग गगनचंबी षटकार. डावातला मला वाटतं स्पर्धेतला 17वा षटकार. थँक्यू डीजे. संतोष पाटील, जय मल्हार डीजेचे ओनर जामगर यांना विनंती आहे सन्मानाने क्रीडा मंचावर यायचं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेले आमचे स्कोरर सांगतायत की 43. अजून या षटकातले किती चेंडू शिल्लक आहे? शेवटचा द फायनल डिलिव्हरी ऑफ द ओव्हर. बघूया काय होतंय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला टोलवलं जातं. 1 रन पळून काढले. ती दुसरी धाव तर नक्कीच मला वाटते घेतली जाईल. 2 धावा पळून काढल्या जात आहेत. 2 धावांनी धाव संख्या जाऊन पोहोचलेली बरोबर 45. 46 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे. 45 धावा किती गडी बाद? 1 गडी बाद ना. 45 लॉस ऑफ 1 विकेट. थँक्यू सर. या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये आमंत्रित करूया वाडा क्रीडा असोसिएशनचे कमिटी मेंबर सहयोगजी किणी साहेब, कार्याध्यक्ष, प्लीज वेलकम. त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक काँग्रेसचे वाडा तालुका अध्यक्ष सचिनजी फस्टे, वाडा क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष जयजी पाटील, धनेजी साने, प्लीज वेलकम. नक्कीच रंगतदार स्पर्धा आपण या ठिकाणी बघू शकतायत. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील बिलोशी गाव आणि बिलोशी गावामधील दिग्गज व्यक्तिमत्व, या वाडा तालुका पंचक्रोशीत नावाजलेले व्यक्तिमत्व सहयोग केनी यांचं आगमन झालेलं आहे. टेनिस क्रिकेट मधला संदीपजी पाटील यांची क्रिकेट स्पर्धा पाहू शकता आपण. SP ट्रॉफी उपसरपंच चषक, सौ सानिका संदीप पाटील ट्रॉफी उपसरपंच चषक बिलोशी पाहू शकतायत. टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी 2 संघ, एका बाजूला SBP खुपरी तर दुसऱ्या बाजूला केळीचा पाडा. आणि या ठिकाणी WCA चे अध्यक्ष जयेश पाटील, त्याचबरोबर कमिटी मेंबर WCA सहयोगजी किणी सर, त्याचबरोबर WCA कमिटी मेंबर धनजी साने, शिवकृपा ट्रॉफीचे ऑर्गनायझर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक काँग्रेसचे वाडा तालुका अध्यक्ष सचिनजी फस्टे, त्यांच्या समवेत SP ट्रॉफीचे मुख्य प्रायोजक आयोजक संदीप पाटील. टॉस या ठिकाणी केला जात आहे. यस संदीपजी पाटील यांच्या समवेत सचिन फस्टे सर, प्लीज वेलकम. हेड उपसरपंच चषक अँड टेल भूमिक स्पोर्ट
कैसा पाडा विरुद्ध पाहू शकतायत SBB खुपरी WCA बोट टीम मध्ये टॉस पहिल्या राऊंड मधील तिसरा सामना आपण पाहू शकता या ठिकाणी सुरू होतोय. टॉस विन कैसा पाडा टीम टॉस विन जिंकलं. आपण टॉस जिंकलेला आहात. आमच्या समेत या ठिकाणी रितेश जोडलेले आहेत. नक्कीच आपली टीम फॉर्म मध्ये आहे. ओपन क्रिकेटमध्ये आपण ISPL प्रथमेश ठाकरे ओपन टीमला आपण पराभूत केलं होतं आणि ही स्पर्धा पाहताना आयोजन कसं वाटतंय? आयोजन तर खूप सुंदर आहे. अशा नाईट मॅच झाल्याच पाहिजे, खास तर आमच्यासारख्या प्लेअरला तर रात्री दिसणार नाही आम्ही. तर नक्कीच या ठिकाणी आपण टॉस जिंकले. काय स्वीकारणार 4 ओव्हरच्या मॅचमध्ये? 4 ओव्हरची मॅच आहे. पहिली इनिंग आहे. 4 गोलंदाज वापरायचे आहेत. टॉस जिंकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला HR फॅशन प्रोपरायटर रोहित काळे विकी काळे यांच्याकडे कॅप आहे. प्रत्येक टीमला या ठिकाणी स्पोर्ट कॅप दिली जाते. सहयोगी यांच्या शुभस या ठिकाणी परिधान केली जाते. तर बॅटिंग या फिल्डिंग? बॅटिंग, निश्चितच बॅटिंग. बॅटिंग करताना आपण SBB खुपरी या टीमला कुठपर्यंत या ठिकाणी टार्गेट पण रोखणार? टार्गेट तसं काय फिक्स नाही आमचं, जेवढ्या होतील तेवढ्या. वेल डन स्ट्रॅटजी या ठिकाणी बेस्ट ऑफ कॅप्टन खेळपडा टीम प्रयत्न कमीत कमी असेल या ठिकाणी मात्र रोखण्याचा आपला SBB खुपरी टीमला. आपण या स्पर्धेकडे पाहताना आपण काय म्हणाल? आयोजन, नियोजन, व्यवस्थापन, भिवंडी टेनिस विश्व, रायगड टेनिस विश्व, पुण्याच्या नाईट क्रिकेटची आठवण होते का? हो नक्कीच. आपल्याकडे अशा झाल्या पाहिजे अजून खूप स्पर्धा झाल्या पाहिजे SP ट्रॉफी प्रमाणे. बॅटिंग येते, आपण टार्गेट कुठपर्यंत द्याल? येस, फिल्डिंग कुठपर्यंत आपण या ठिकाणी रोकाल? 35 धावांपर्यंत. 35. आणि नक्कीच या ठिकाणी पाहता फिल्डिंग करताना आपण त्या पद्धतीने या ठिकाणी प्रयत्न कराल का? त्या पद्धतीनं जे टार्गेट दिले ओपन टीमला हरवलेलं आहे. हो आम्ही पूर्ण प्रयत्न करू. 100% एफर्टने खेळणार. वेल डन. बेस्ट ऑफ लक कॅप्टन. SBB खुपरी टीम कॅप्टन या ठिकाणी आहेत आणि WCचे अध्यक्ष जयेश पाटील आहेत. थँक्स अ लॉट. जयजी, काय म्हणाल? स्पर्धेचं आयोजन स्वतः, आयोजनाच्या भूमिकेमध्ये संदीप पाटील, तुम्ही स्वतः आणि अभि पाटील आहेत. येस सर. रितेश? नक्कीच या आयोजनाचं मी खूप खूप आभारी मानेन उपसरपंच साहेबांचं, की असं प्रकारचं आयोजन केलेलं आहे तुम्ही आणि आमच्यासारख्या संघाला इथे खेळण्याची मुभा दिली त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू रितेशजी. या ठिकाणी पाहता आपण एक जबरदस्त युवक म्हणून संदीप पाटील या स्पर्धेकडे मात्र ज्या पद्धतीने पाहतात, वाडा टेनिस खूप पुढे आपण नेलेले आहेत. मागच्या 3 वर्षापासून 2014 पासून आपण खजिनदार होता, त्यानंतर आता 3 वर्ष अध्यक्षाची धुरा सांभाळताना टीम वाढतायत, क्रिकेट वाढतंय. संदीप पाटील SP यांच्यासारखे जर स्पॉन्सर मात्र पुढे आले आणि SP बिलोची क्रिकेट टीमची मेहनत आणि आपण स्वतः आयोजनामध्ये या ठिकाणी स्वतः झोकून दिलं मागच्या 2 महिन्यापासून, काय म्हणाल? आयोजन करताना किती खस्ता खाव्या लागतात आणि आयोजन कसं आहे? नक्कीच खूप सुंदर आयोजन आहे आणि या आयोजनाबद्दल बोलायचं झालं तर आपल्या वाड्या तालुक्यातील अव्वल दर्जाचं म्हणणं पण चुकीचं ठरेल. वाडा तालुक्यातील नंबर 1ची आत्तापर्यंतच्या मी वाडा टेनिस क्रिकेटमधली जर स्पर्धा बघितली तर अव्वल दर्जाची नाईट स्पर्धा ही नक्कीच सांगितली जाईल आणि याची पोचपावती आपल्याला प्रेक्षक देतील येत्या 6 दिवसात. या ठिकाणी आपल्या समोर जोडले होते वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयेश पाटील. नक्कीच या आयोजनाची पोचपावती नक्कीच प्रेक्षकही देतील. पात्र ऐकत राहा. SP ट्रॉफी उपसरपंच चषक डे नाईट टुर्नामेंट बिलोशी वाडा पालघर. थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स. वेलकम. धन्यवाद सुरेश. यानंतर सलामीची जोडी भूषण पाटील आणि त्याच्यासोबत येतोय कृणाल पाटील. सहयोग केनी इन ऍक्शन पाहायला मिळतील का रात्रीच्या क्रिकेटला? कुठल्या दिवशी? आजच आहे. ओके. आणि पहिल्या चेंडूवर मला वाटते गडी बाद होतोय. कोण बाद होतोय? भूषण पाटील. द बिग बर्ड बड़ी मछली जाल में फंस चुकी है. पहिल्या चेंडूवर व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी ऑफ द टुर्नामेंट. डावाच्या सुरुवातीलाच उर्वी 11 नाणे संघाला रोखलं जात आहे. थँक्यू डीजे. आपण जाऊया मुख्य मंचावर सामन्याकडे. या ठिकाणी रंगतदार मॅच तर पाहतायत, परंतु मुख्य मंचावर सन्मानित केलं जात आहे. मोलाचं योगदान या ठिकाणी वाडा क्रिकेट बरोबर या स्पर्धेला SP ट्रॉफीला करणारं व्यक्तिमत्व, यंग अँड डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिनजी पस्टे यांचं स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या आयोजन कमिटी मेंबर अभिनय पाटील यांनी करावं अशी विनंती करतोय. पहिल्या चेंडूवर डावाच्या सुरुवातीला सुरुंग लावलेला, हादरा दिलेला आहे, रोख लावलेले, तंबूमय घबराहट, उर्वी 11 नाणे.
कारण भूषण पाटील याच्या अवतीभोवतीला घुटमळणारं क्रिकेट आणि पहिल्या चेंडू जेवढ्या एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये फलंदाज वाद होतोय त्याचं मनोधैर्य नक्कीच खच्ची होतंय. अच्युत पाटील गेल्या अनेक वर्षापासून गोलंदाजीचा ताफा आपल्या बॅकफुटला जात आहेत. पॉईंटच्या दिशेने चेंडूला मारलं जाते. चांगली चेंडू फेक पाहायला मिळते. 2 चेंडू निर्धाव पडतात. बघा भूषण पाटील बाद झाल्यानंतर प्रमुख फलंदाज बाद झालाय. फलंदाजीचा होलसेल कॉन्ट्रॅक्टर ज्याला म्हटलं जातं, अनेक वेळा संघाची डावाची उभारणी करतो असा फलंदाज जेव्हा पहिल्या चेंडूवर बाद होतो ना त्याचं मनोधैर्य नक्कीच कच्ची होते. 2 चेंडू निर्धाव पडलेले आहेत. पहिल्या चेंडूवर भूषण पाटील बाद होतोय. गोलंदाज अच्युत पाटील इतक्या वर्षाचा टेनिस क्रिकेटमधला आपला तगडा अनुभव 50 लावतोय. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म होतो विकेट पंचांच्या उजवीकडनं गोलंदाजी करतोय. खेळण्यासाठी सज्ज होतोय तो फलंदाज शुभम. यावेळेला बॅकफुटला जाऊन चेंडूला कव्हरच्या दिशेने टोलवला जातो. चेंडू वेगाने सीमारेषे पलीकडे येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि मला वाटते किती 2 की 3 धावा पूर्ण काढल्या जात आहेत. 2च. 2 धावांनी धावसंख्या 2 बाद 1 बाद 2. 46 धावांचं टार्गेट आहे. पुन्हा एकदा अच्युत पाटील या षटकातला पुढचा चेंडू लेफ्ट आर्म होतो विकेट पंचांच्या उजवीकडनं. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडूला टोलवलं जात आहे. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय आणि चेंडू सीमा रेषे पलीकडे जातोय. खणखणीत दणदणीत असा चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 1 बाद 6. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला इंटरनेटवरून पाहायला मिळतं आहे. अतिशय देखणं साफ सुथरं अगदी क्लीन अँड नीट टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू अच्युत यांचा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडूला मिड विकेटच्या दिशेने उचलला जातं आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातो की काय बघूया. पंचांचा इशारा. दोन्ही हात आकाशाच्या दिशेने उकुंद गगनचुंबी टोले जंग षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 वर. धावा झालेल्या 10. चौकार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट या षटकातला बहुधा अंतिम चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने चेंडूला खेळलं जाते. 1 रन पडून काढले जाते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 बाद 11. आणि षटक संपल्याची उद्घोषणा पंचांकडनं. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल गोलंदाजी तर नाही म्हणता येणार, परंतु सुरुवात चांगली केली होती. अच्युत पाटील यांनी आपल्या संघासाठी डोकेदुखी ठरणारा आपल्या विजयामध्ये अडथळा जो फलंदाज ठरू शकला असा भूषण पाटीलला पहिल्या चेंडू झेलबाद केलाय.
आपण पाहतात एस पी ट्रॉफी 2025 नाईट टेनिस क्रिकेटचा जबरदस्त तडका आपल्याला पाहायला मिळतोय. देखणं नियोजन, भव्य दिव्य आयोजन. आमच्यासोबत गोल्डन फिंगर आदेश राऊत जात आहेत लंच ब्रेकसाठी आणि कल्पेश पाटील इथं येत आहेत. अगोदर तन्मय पाटील ज्यांनी तन्मयतेनं गुणलेखन केलं, त्यानंतर आदेश पाटील आले, आदेश राऊत आले आणि आता सोबत आमच्यासोबत आहेत कुणाल पाटील. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय मेघन पाटील. मेघन पाटील ज्यांनी सहाय्यकाची भूमिका फलंदाजीमध्ये केली होती, यावेळेला मात्र गोलंदाजीमध्ये काहीतरी आचाट अफाट आणि भन्नाट कामगिरी करून दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. मेघन पाटील राईट आर्म विकेट पंचांच्या डावीकडनं. बॅकफुटला जाऊन चेंडूला पॉईंटच्या दिशेने टोलवलं जातं. 1 रन पडून काढले, ती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न येत नाही. एका धावने धावसंख्या जाऊन पोहोचली 1 बाद 12. आमच्याकडे लाईव्ह टेलिकास्टचे टेक्निशियन बसलेले आहेत. प्रथमेश पाटील अतिशय दक्ष आहेत, जरा पापणी सुद्धा खाली पाडत नाहीये. मेगन राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला म्हटलं कॉपी बुक स्टाईलने क्रिकेटला खेळलं जातं. 1 रन पडून काढले, ती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होऊ शकतोय आणि सुपर्ब रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. आणि तिसरी ही धाव घेतात की का बघूया. आणि तिसरी धाव घेतली जाते. 3 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती बरोबर 15 वर. भूषण पाटील बाद झाल्यानंतर एक जबरदस्त हादरा बसला होता, परंतु त्या हादऱ्यामधनं बाहेर पडण्याचा मार्ग नक्कीच काढलेला आहे. तो शुभम पाटील आणि कुणाल पाटील जबाबदारीने खेळ करत आहे. कुठल्या प्रकारचा उतावीळपणाचा, बेजबाबदारपणाचा आणि शाळकरी मुलासारखा खेळ करत नाही. जबाबदारीने खेळतायत, व्यावसायिक खेळाडूंसारखा खेळ करत आहेत. सिंगल डबल पळून काढतायत. जिथे खराब चेंडू मिळेल त्याला सीमा रेषेपलीकडे भिरकावून देत आहेत. सूझबूझवाली क्रिकेट ज्याला म्हणतात, अशा प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते कुणाल पाटील आणि शुभम पाटील यांच्याकडनं. मेघन पाटील पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजाची बाजी बदलतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट नंतर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला चेंडूवर तडाखा आणला जातोय. आणि फलंदाज मला वाटतंय काय बाद होतोय का, बाद, दुसरा गडी बाद होतोय. सूरज पाटील समालोचक, अँकर, गावचे भूमिपुत्र आहेत. पुन्हा एकदा मेघन पाटील या षटकामधला पुढील चेंडू मार्गस्थ करतोय पंचांच्या डावीकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला जोरकस फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू निर्धाव पडतो. नवीन आलेला फलंदाज आहे सचिन. 46 धावांचं टार्गेट आहे, त्यापैकी मला वाटतं आतापर्यंत 15 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 31 धावा करायच्या आहेत. सचिन यावेळेला फाईन लेगच्या दिशेने चेंडूला टोलवलं जात आहे आणि चेंडू सीमारेषे पलीकडे जात नाहीये. 1 रन पळून काढली जाते. एका धावाने धावसंख्या जाऊन पोहोचली 16. जिंकण्यासाठी अजूनही 30 धावांची गरज.
पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडूला मिड विकेटवरून पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू मात्र फलंदाजाला गुंगारा देतोय आणि षटक संपल्याची उद्घोषणा पंचांकडनं होते. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीत जाऊन पोहोचली. 2 बाद 16. अजूनही 30 धावांची गरज. 12 चेंडू आणि 30 धावा. बचे हुए 12 गेंदों में 30 रनों की जरूरत. बॉल्स रिमेनिंग 12 एंड रन रिक्वायर्ड 12. Balls remaining 12 and runs required 30. That is such a huge target. तर नक्कीच या ठिकाणी स्पर्धेच्या आयोजनामधून आपण पब्लिक मधनं मतं जाणूया. एसपी ट्रॉफी उपसरपंच चषक बद्दल काय म्हणाल? या स्पर्धेचं आयोजन आणि पहिली स्पर्धा या सीझन मधील वर्ष दुसरं आहे एसपी ट्रॉफीचं नाईट क्रिकेटचं महासंग्राम. खूप चांगलं एकदम आयोजन आहे. बिलोशी गावामध्ये अशी स्पर्धा झालेलीच नाही आहे नाईट क्रिकेटची. पूर्ण जिल्ह्यामध्ये असं बघितलेलंच नाही आहे आम्ही आणि आमच्या गावात होत्या त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटतोय कारण की पूर्ण गाव आमचा क्रिकेटसाठी खूप वेडा आहे आणि असं जेव्हा आयोजन आणि अशा सामने जेव्हा हे केले जातात आयोजन केले जातात तेव्हा गावकऱ्यांना खूप आनंद होतो. आपलं नाव सांगा. सौरभ पाटील. आपण कुठे असतात? आम्ही कामासाठी निमित्त बाहेर राहतो पालघरला पण आम्ही सामना बघण्यासाठी तिकडनं येतो न चुकता. ओके, ओव्हर टू कॉम बॉक्स. सौरभ पाटील जोडले होते आमच्या पंचांच्या समवेत. समांतर धाव अवांतर. धाव संख्या 2 बाद 17. जिंकण्यासाठी अजूनही 29 धावांची गरज. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा हॉर्न ड्राईव्हचा जोरकस फटका पाहायला मिळतो. 1 रन पडून काढले ते. एका धावेपेक्षा जास्त काय मिळणं अशक्य. धावसंख्या जाऊन पोहोचली 18. जिंकण्यासाठी अजूनही 28 धावांची गरज. सूरज पाटील यांनी काही दिवसापूर्वी म्हणजे शिरसाड येथे जे उद्घोषणा केली होती का माझं डायटिंग, ते डायटिंग त्यांनी सोडून दिलेलं आहे. दूरवर जायला जर सूरज पाटील यांना भीती वाटत असेल तर 1-2 त्यांना बाउन्सर द्या त्यांच्यासोबत. किती चेंडू शिल्लक आहे त्या षटकातले? अजून 4 का 5 चेंडू बरोबर आणि ते 6 म्हणजे 11 चेंडूमध्ये किती धावा पाहिजेत? 28 का? 11 आणि 28. बचे हुए 11 गेंदों में 28 रनों की जरूरत. उर्वी 11 नाणे संघाला. गोलंदाज आलं तिसरं षटक टाकण्यासाठी. गोलंदाज रोशन लारा. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव पडतोय. 10 चेंडू आणि 28 धावा. धावा आणि चेंडू यांच्यामधलं अंतर वाढतं आणि तशा प्रकारे उर्वी 11 नाणे संघाच्या फलंदाजांवर दबाव येतोय. समर्थकांमध्ये चिंतातूर वातावरण आहे. हवालदिल होत आहेत. 10 चेंडू आणि 28 धावा. एखादा षटकार एखादा चौकार सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत भरू शकतो. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. रोशन लारा यांचा पुढील चेंडू यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न. पंचांच्या समांतर धावा अवांतर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 19 वर. जिंकण्यासाठी अजूनही आमचे स्कोरर सांगतायत 27 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक राहतात ते बरोबर 9 ना. 10 चेंडू आणि 27 धावा. धावसंख्या आणि चेंडू यांच्यामधलं अंतर वाढत चाललेलं आहे आणि द प्रेशर इज इन्क्रीजिंग ऑन बॅटिंग साईड. इच डॉट बॉल द प्रेशर इज इन्क्रीजिंग ऑन बॅटिंग साईड. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. रोशन लारा. यावेळेला पुन्हा एकदा पंचांचे हात समांतर. धाव अवांतर. धावसंख्या जाऊन पोहोचली 20 वर. जिंकण्यासाठी अजूनही 26 धावांची गरज. 10 चेंडू आणि 26 धावा. रोशन लारा यांचा अचूक टप्पा मात्र पडत नाही. अचानक लगातार 2 चेंडू वाईट टाकलेले आहेत आणि त्यामुळे एक प्रकारे
उर्वी 11 नाणे संघ जो अडचणीमध्ये होता त्याला पुन्हा एकदा ओव्हरटेक करण्याचा आणि पुन्हा एकदा त्याच्यावर मात करून पुढे विजयाच्या दिशेने आगेकूच करण्याची एक नामी संधी निर्माण होते आहे. यावेळेला मात्र चेंडूला उडवलाय. एक रन तर फोडून काढले. ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण केला जातोय. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 वर. जिंकण्यासाठी अजूनही आमचे स्कोरर सांगतात 24 धावांची गरज. 9 चेंडू आणि 24 धावा. बचे हुए 9 गेंदों में 24 रनों की जरूरत. बॉल्स रिमेनिंग 9 एंड रन्स रिक्वायर्ड 24. अंतर वाढतंय. चेंडूंची संख्या कमी होते आणि धावांची संख्या वाढत आहे. 9 चेंडू आणि 24 धावा. जोपर्यंत मल्टीहिट म्हणजे मोठा फटका येत नाही तोपर्यंत सामन्याची समीकरणं बदलणार नाहीत. यावेळेला मात्र चेंडूला उडवलंय. षटकार की चौकार बघूया. चौकार. गरज. चेंडू शिल्लक राहतात 8-20. बचे हुए 8 गेंदों में 20 रनों की जरूरत. बॉल्स रिमेनिंग 8 एंड रन्स रिक्वायर्ड 20. मोठे फटके खेळावेच लागतील. गोलंदाजाला भिडावं लागेल, तुडवावं लागेल. चेंडू सीमारेषे पलीकडे भिरकावून द्यावेच लागतील. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय. 1 रन पडून काढले. ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकेल. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 वर. जिंकण्यासाठी आता 7 चेंडू आणि 19 धावा. हळूहळू चेंडू आणि धावा यांच्यामधलं अंतर मात्र नक्कीच कमी झालंय. एका चौकारानं सामन्यामध्ये थोडंसं का होईना जिंकण्याची आशा, एक धुकधुक, धुसर का होईना पण विजयाचं दरवाजा मात्र नक्कीच किलकिल होतं. आता जर या चेंडू चौकार आला तर मात्र सामना शेवटच्या षटकातल्या शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. बघूया. आताही फलंदाज मैदानामध्ये सचिन आणि त्याच्या जोडीला असलेला कुणाल मात्र जबाबदारीने खेळतोय. परंतु कुणालला आता आपला संयम सोडावा लागेल आणि गोलंदाजावर निर्णायक अटॅक हल्ला करावाच लागेल. पुन्हा एकदा रोशन लारा. अंतिम चेंडू. वेगवान मारा. अप्रतिम. आणि फलंदाज होतोय तंबूच्या आश्रयाच्या दिशेने जातोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 बाद 27. आता 6 चेंडू आणि 19 धावा. गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आदरणीय रवींद्र भोईर सरांना विनंती आपण व्यासपीठावर यावं. आदरणीय रवींद्रजी भोईर साहेब बिलोशी आपण मंचावर यावं. त्याचबरोबर यंग डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी केदार चिंतामण पाटील, रोहित सुतार यांचे खासम खास मित्र आपण व्यासपीठावर यावं. SP ट्रॉफी उपसरपंच चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर प्रेक्षकांना नामी संधी तुळजा भवानी महिला बचत गट बिलोशी गावरान चिकन मटन शाकाहारी मांसाहारी उत्तम भाकरी सहित भोजनाची व्यवस्था. विकेट कीपरच्या मागे बॅनर, बॅनरच्या समोर बंगला आणि बंगल्याच्या समोर सेवा सुरू आहे. स्वस्त आणि मस्त तुळजा भवानी भोजन व्यवस्था, लाभ घ्या. आम्ही घेऊन आलो सूरज आणि मी. आपणही जा. अतिशय लज्जतदार, माउथ ऑर्डरिंग, चवदार, रुचकर, झणझणीत. शेवटचं षटक आदित्य येतोय. आदित्यची सत्व परीक्षा पाहिली जाईल. 6 चेंडू आणि 19 धावा. सुरेख फिरकीचा मारा पाहायला मिळतोय. ताथय्या हो. पहिल्या चेंडूवर फलंदाज कल्पेशला का सचिनला, कुणालला
कुणाला नाचवलंय? कुणाल डावाच्या सुरुवातीला आलेला फलंदाज आहे, परंतु खूपच संथ गती फलंदाजी केलेली. आता मात्र त्याला निर्णायक हल्लाबोलचा अटॅक करावाच लागेल. 5 चेंडू आणि 19 धावा. षटकार चौकाराशिवाय पर्याय राहिले नाही उर्वी 11 नाणे संघाला. या स्पर्धेमध्ये आपली विजयी घोडदौड जर पुढे बरकरार करायची असेल तर गोलंदाजाला भिडावं लागेल, सीमारेषे पलीकडे भिरकावून द्यावं लागेल. पुण्याच्या एकदा आदित्य गोलंदाजीसाठी सज्ज होतोय, फिरकी मारा करतोय, नव्या दमाचा नव्या जोशाचा चिनगर संघाचा वेगवान गोलंदाज पाहायला मिळतोय. 5 चेंडू 19 धावा. या वेळेला मात्र नक्कीच पंचांनी यष्टीचीचा अपील उचलून धरलंय आणि चौथा गडी तंबूच्या आश्रयाला येतोय. ट्रॉफी उपसरपंच चषक मध्ये उपस्थित सर्व गावातील ज्येष्ठ व्यक्तिमत्वांचं हार्दिक स्वागत आहे. स्वतः या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक संदीप पाटील यांनी विनंती केलेली आहे की गावातील सगळे ज्येष्ठ व्यक्तिमत्व, त्याचबरोबर गावातील मित्र परिवार, आपला स्टेज आहे, आपला मंच आहे, मानाची स्पर्धा आहे, एसपी ट्रॉफी, आपण मंचावर यावं. संदीप पाटील यांची नम्र विनंती. प्लीज वेलकम VIP डायस. ओव्हर टू कॉम बॉक्स. धन्यवाद. पाता पाता कितवा गडी बाद झालाय? चौथा. आणि जिंकण्यासाठी आता 4 चेंडू आणि 19 धावा आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेला आहे तो निखिल. डावाच्या सुरुवातीला कुणाल पाटील जबाबदारीने खेळ करत होता, परंतु त्यामुळे धावसंख्येचा आस्किंग रन रेट ज्याला म्हणतोय, रिक्वायर रन रेट वाढलेला आहे. आणि आत्ता मात्र उर्वी नाणे 11 संघ हा थोडासा अडचणीत आलेला आहे. 4 चेंडू आणि 19 धावा. लगातार 1-2 मोठे फटके जर आले तर सामना काहीतरी जिंकण्याची पुसरशी का होईना, दुसरशी का होईना अशा निर्माण होईल. यावेळेला पुन्हा एकदा पंचांच्या समांतर धाव अवांतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 वर. जिंकण्यासाठी अजूनही 4 चेंडू आणि 18 धावा. जोपर्यंत षटकार येत नाही, जोपर्यंत चौकार येत नाही, जोपर्यंत हाणामारी होत नाही, जोपर्यंत गोलंदाजाला भिरकावून दिले जात नाही, तोपर्यंत उर्वी 11 नाणे संघाला जिंकण्याची जरा सुद्धा संधी नाहीये. हळूहळू पूर्णपणे नाकाबंदी, पूर्णपणे मुसके आवडण्याचं काम गोलंदाज आदित्य करतोय. ॲडव्होकेट दिनेश कोदी, मॅन फ्रॉम सारसी यांना विनंती आहे की सन्मानाने क्रीडा मंचकावर यायचं आहे. त्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी, दोन्ही संघांसाठी शुभेच्छा. या स्पर्धेसाठी शुभेच्छा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आता 3 चेंडू आणि 19 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकच धाव मिळते. धाव संख्या जाऊन पोचली ती बरोबर 28 वर. 18 धावांची गरज. 2-18 ना. काय निर्णायक क्षणी काय जबरदस्त गोलंदाजी आदित्य गायकवाड यांनी केलेली आहे. फिरकी गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजाला नाचवतोय. जाच रे, परख रे, हे सत्व परीक्षा घेतलेली, अग्निपरीक्षा घेतली जाते. फलंदाजाला पूर्णपणे शांत ठेवले जाते, बंदिस्त केले जाते, जखडून ठेवले जाते, त्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतले जाते. पुन्हा एकदा आदित्य गायकवाड. यावेळेला मात्र चेंडूला बॅकफुटला जाऊन टोलले. मिड विकेटच्या दिशेने चेंडू मला वाटते जातो, सीमारेषे पलीकडे जातो की काय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण काढल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती बरोबर 30 वर. जिंकण्यासाठी अजूनही 16 धावांची गरज आणि शेवटचा अंतिम चेंडू मार्गस्थ करण्यासाठी सज्ज होतो तो आदित्य गायकवाड. हळूहळू प्रेक्षकांमध्ये पोटात कावळ्या ओरडलेल्या आहेत. भुकेचा आगडोम उसळलेला आहे आणि भुकेचा आगडोम उसळल्यामुळे पोटात कावळे ओरडायला लागल्यामुळे बरेच जण आता अन्नाचा शोध घेत कोणी घराकडे तर कोणी खानावळीकडे जातोय. यावेळेला पुण्याच्या एकदा चेंडू पडतोय निर्धाव आणि तब्बल किती धावांनी विजय होतो संघ? 17 धावांनी विजय होतोय. धनंजय जिनकर संघ विजय होतोय आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मला वाटतं ठरतोय तो आशिष पाटील.
प्लीज वेलकम व्हीआयपी डायस. लगेच या ठिकाणी यायचंय धनंजय स्पोर्ट विनिंग टीम आशिष पाटील. सामना बी ठरत आहे या ठिकाणी. आयुध स्पोर्ट कैलाजी फस्टे यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅच टी शर्ट आहे आणि त्याचबरोबर राहुल भोईर श्री राहुल रवींद्र भोईर यांच्याकडनं ट्रॉफी आहे. कैलासवासी सुरेश रामचंद्र भोईर यांच्या स्मरणार्थ. तो आइए आगे का आंखों देखा सुनाने के लिए पहले 4 ओवर के लिए मेरे साथी कमेंटेटर प्रवीण शिंदे, मैन फ्रॉम मोरनी भिवंडी. आशिष बी फास्ट व्हीआयपी डायस. जर्सी टी शर्ट मॅन ऑफ द मॅच विनिंग प्लेयर धनंजय स्पोर्ट चिंचगड आशिष पाटील. आयुष स्पोर्ट कैलाजी फस्टे यांच्याकडनं जर्सी आहे. तर राहुल रवींद्र भोईर यांच्याकडनं कैलासवासी सुरेश रामचंद्र भोईर यांच्या स्पर्धा ट्रॉफी. आशिष काय म्हणशील? स्पर्धा आयोजन आपण सुद्धा एक चांगले आयोजक आहात. नाईट क्रिकेट टुर्नामेंट आपण कित्येक वेळा आयोजित केलेली आहेत. SP ट्रॉफी SP संदीप पाटील उपसरपंच चषक बिलोशी 2025 हा तामझाम प्रकाश जोत फक्ताना कसं वाटतंय? आपल्या वाड्यामध्ये यावर्षी तरी प्रथमच आहे आणि गेल्या वर्षी पण सुद्धा केलं होतं आम्ही. इथे सेकंड मारलेला. आयोजन खूपच सुंदर केलेलं आहे. संदीप भाऊ, बाबू आणि पूर्ण बिलोशी टीम, अभि, खूप सुंदर आयोजन आहे. फर्स्ट मॅच होती. खूप चांगली मॅच या ठिकाणी पाहिली. आपली बॅट खूप चांगली तळपली. युवराज डुकलीनंतर चांगली बॅटिंग कुणाही झाली असेल तर मुदस्सर पटेल. त्यानंतर अजून आकर्षण होतं धनंजय स्पोर्ट्सचं. तुमची बॅट या ठिकाणी लागली नाईट टुर्नामेंट खेळताना. बॅटिंगबद्दल काय म्हणाल आणि बॉलिंग अटॅकबद्दल तुमच्या काय म्हणाल? बॅटिंग खूपच सुंदर झाली आणि माझ्यावर माझ्या टीमने मेघन, अच्युत दादा, भाई आणि नैनेश दादा यांचा माझ्यावर खूप विश्वास असतो की तू कोणत्या क्षणी काही हॅलो. पण माझा कधी मध्ये आत्मविश्वास जरा थोडा WRSK सुपोंडे विरुद्ध सिद्धेश्वर कोंडले. पुढे WRSK सुपोंडे विरुद्ध सिद्धेश्वर कोंडले दोन्ही संघनायकांना नाणेफेकीसाठी पहिला आणि अंतिम पुकार. तुझा आवडता स्टार क्रिकेटर कोणता इंडिया क्रिकेट बरोबर ऑल वर्ल्ड मध्ये? जर बघायला गेला तर माझा इंडिया मध्ये जर सांगायला गेला तर सचिन तेंडुलकर आणि आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये होंडो, मेघन आणि अच्युत पटेल. वेल डन. बेस्ट ऑफ धनंजय स्पोर्ट चिंचगड आमच्यासोबत जोडली होती आशिष पाटील. पात्र ऐकत राहा. उपसरपंच SP ट्रॉफी ओव्हर टू कॉम बॉक्स. धन्यवाद सूरजजी पाटील. तर विनंती आहे पुढील सामना येथून आपण पाहत आहोत. SBP खुपरी आणि विपक्ष टीम आहे केळीचा पाडा. तर दोन्ही टीम्सला विनंती आहे की आपण लवकरात लवकर सामना सुरू करा, कारण पहिल्या फेरीतील सामना क्रमांक 4 इथून सुरू होत आहे. खुपरी welcome your SP trophy धमाका. वेलकम SBP खुपरी टीम. आज के नाइट का पहला मैच खेलने आ रही है केली पाड़ा टीम के सामने SBP खुपरी. धन्यवाद. सामना क्रमांक 4 ला इथून सुरुवात होते आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं क्रीडा रसिकांचं करूयात आपण हार्दिक स्वागत. SP ग्रुप फाउंडेशन आयोजित उपसरपंच चषक 2025 स्पर्धेचा पहिला गोड दिवस आपण पाहतोय. प्रिन्स मूव्हीजच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण या सामन्यांचं तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे आणि निश्चितपणाने या स्पर्धेचा आपण घर बसल्या देखील आनंद घेऊ शकताय. अशा पद्धतीची मानाची सन्मानाची स्पर्धा
नुकतंच धनंजय स्पोर्ट चिंचगड संघ इथे विजय झालाय, त्यांचं अभिनंदन. आणि सामना क्रमांक 4ला इथून सुरुवात होत असताना आपण पाहतोय SBP खुपरी विपक्ष टीम पाहतोय केळीचा पाडा, जिथे नाणेफेकी जिंकली आहे टीम केळीचा पाडा ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि इथून दोन्ही टीम्सला मी विनंती करेन की आपला 12th मॅन आमच्या समालोचन कक्षामध्ये दाखल करायचा आहे.